वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिड भार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिराम मरणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी द्रवं सुदशरथ अजर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाणी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ अमृतवाहिनी पुण्य पावन पुण्य सलीला वैराग्याचे मुगटबली संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत महात्म्यांच्या अवताराचं मुख्य प्रयोजन प्रतिपादन करत आहेत। संत या जगामध्ये काय येतात याचं कारण तुकाराम महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे। पण आणखी एका भाषेत जर सांगायचं झालं वेगळ्या पद्धतीने तर तुकाराम महाराज आम्ही या जगामध्ये कशासाठी आलो हे अभंगामध्ये स्पष्ट मत या अभंगामध्ये आपलं स्वतःचं मांडत आहे। असा हा अत्यंत चिंतनीय असलेला गोड अभंग गोड आहे, चिंतनीय आहे आणि अभंग प्रासादिक आहे।
साधू संतांचे अभंग ऐकायला गोड असतात, चिंतनीय असतात आणि प्रासादिक असतात. सामान्य माणसांची वाणी ऐकायला गोड वाटते, पण ती प्रासादिक असेलच असं नाही. सर्वसामान्य माणसांचं बोलणं गोड आहे, पण त्यांची वाणी प्रासादिक असेलच असं नाही. म्हणून गोड बोलणारे सगळे संत असतात असं कोणी समजू नका. साधू संतांची वाणी गोड आहे, मधुरा वाणी मोठी, पण त्यांची वाणी प्रासादिक आहे. त्याचबरोबर त्यांची वाणी चिंतनीय आहे. साधू संतांचे अभंग ऐकायला गोड वाटतात. आम्ही किती वर्ष आज अभंग म्हणतो, रूप पाहतलोचनी, पण कधी कंटाळा नाही आला त्या अभंगाचा. वर्षानुवर्ष गातोय आम्ही तो अभंग. सकाळी काकडा सुरू झाला तरी रूप पाहतलोचनी, दुपारी गाथेवर भजन सुरू झालं रूप पाहतलोचनी, संध्याकाळी हरिपाठाला विना घेतला रूप पाहतलोचनी, कीर्तनाला सुरुवात झाली रूप पाहतलोचनी, आणि जागर भजनाला बसले तरी रूप पाहतलोचनी. पण एकही माणूस कधी म्हटला नाही आता बंद करा तो अभंग. तो कितीही वेळा गायला तरी त्याचा कंटाळा येत नाही. आणि म्हणून साधू संतांचे अभंग ऐकायला गोड वाटतात. त्याचं कारण आहे, कधीतरी याचा विचार आम्ही केला का कितीही जरी वेळा आम्ही अभंग गायले तरी ते ऐकायला गोड वाटतात. त्याचं उत्तर असं आहे की संत महापुरुषांनी परमात्म्याला अमृत हे विशेषण दिलंय, संज्ञा दिली परमात्म्याला. सोनियाचा दिवस आजी अमृत पाहला. परमात्मा अमृत स्वरूप आहे आणि त्या परमात्म्याची भक्ती सुद्धा अमृत स्वरूपाची आहे. भक्तिसूत्रामध्ये नारद म्हणतात अमृत स्वरूपाचं, त्या परमात्म्याची भक्ती अमृत स्वरूप आहे. व ज्या संत महापुरुषाने अमृत स्वरूपा भक्तीने तो अमृता समान असलेला परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला, मग त्यांच्या मुखातून अमृतासारखी वचनं नाही बाहेर पडतील तर कशी पडतील. आणि म्हणून त्यांची वाणी ऐकायला गोड वाटते, शिवाय ती प्रासादिक असते. आता प्रासादिक वाणी म्हणजे काय, तर जी ऐकल्यानंतर माणसांच्या जीवनाचा प्रसाद होतो तिला म्हणायचं प्रासादिक वाणी. बरं का, आता लहानपणापासूनच आम्हाला आळंदीच्या पंढरपूरच्या वाऱ्या घडल्यामुळे माझा अनुभव मी तुमच्या पुढे मांडतो. आता समोर बसलेले परम आदरणीय शास्त्रीजींचे वडील हे आम्ही लहानपणी एकत्रच, खरं म्हणजे मला त्यांनी खूप सांभाळले दिंडीमध्ये चालतात. पण एवढ्या वाऱ्या केल्या, माझ्या वयाच्या 12 वर्षापूर्वीपासून आता आळंदीची वारी आम्ही करतो. पण कधीच येताना आम्ही आळंदीहून कुरमुरे आणले नाही, कधी लाह्या आणल्या नाही, कुरमुरे आपण ज्याला म्हणतो, पेढे आणले नाही. पण एक गोष्ट मात्र मी या ठिकाणी तुमच्या समोर अगदी मोकळ्या मनाने सांगतो की पंढरपूरला जाऊ नाही तर आळंदीला जाऊ, पण एखाद्या मठामध्ये, एखाद्या धर्मशाळेमध्ये एखाद्या महापुरुषाचं चाललेलं कीर्तन त्या ठिकाणी ऐकायचं आणि त्यांच्या कीर्तनातले शब्द, प्रासादिक शब्द घरी घेऊन यायचे. त्याच्यामुळं आमच्याही जीवनाचा आज प्रसाद होतोय आणि जगाच्याही जीवनाचा प्रसाद व्हावा म्हणून तो प्रसाद आम्ही आव्याहतपणे वाटतो. महात्म्यांची वाणी ही प्रासादिक असते. सामान्य लहान मुलांनी कीर्तन केली तर त्याला गोड कीर्तन म्हणतात, त्याचं कीर्तन प्रासादिक नाही. लहान मुलांची कीर्तन ही गोड कीर्तन आहेत, ऐकायला गोड वाटतात, पण ती प्रासादिक नाही. पण साधू संतांची वाणी ही प्रासादिक असते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला मी प्रासादिक का म्हटलं होतं, त्याचं कारण आहे, जी वाणी त्यांनी देवालाच अर्पण केली त्या वाणीचा काय झाला प्रसाद. समर्पिले वाणी
पूर्वी नाह्या कुरमुऱ्या खाल्ल्या की नाही तर त्याला भेळ म्हणतात. तर तीच जरा आम्ही काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी देवाला अर्पण करून जगाला वाटली त्याला प्रसाद म्हणतात. एरवी आम्ही जे बोलतो ते बोलणं आहे, परंतु ज्या दिवशी आमचं बोलणं आम्ही पांडुरंगाला अर्पण करू त्या दिवशी त्या वाणीचा सुद्धा प्रसाद होतो. जरा कमी ठेव, त्या वाणीचा सुद्धा प्रसाद होतो आपल्या. म्हणून साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द हे प्रासादिक असतात, प्रासादिक शब्द असतात आणि शिवाय ते चिंतनी असतात. साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा चिंतन करण्यासारखा आहे. आपल्या मुखातले बाहेर पडलेले शब्द लोकांची चिंता वाढवतात आणि आपली सुद्धा चिंता काही कमी करत नाही, आपली सुद्धा चिंता वाढवतात. साधू संतांचं बोलणं चिंतनीय आहे. आज या अभंगाचा अर्थ मी आज माझ्या पद्धतीने सांगणार आहे. उद्या शास्त्रीजीने हाच अभंग घेतला तर ते वेगळ्या पद्धतीने त्याचं चिंतन मानणार आहे. ज्याच्यातून रोज नवीन अर्थ बाहेर पडतो त्याला म्हणायचं संतांचं वाङ्मय. ज्याप्रमाणे गीतेचं वर्णन करताना भगवान महादेव म्हणतात जैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व, त्याप्रमाणे रोज संतांच्या अभंगातून एक नवीन काहीतरी वेगळा अर्थ बाहेर पडतो. म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथेतला एक गोड अभंग सेवे करता मी या ठिकाणी औचित्य निवडलेला आहे. आज या ठिकाणी 15 दिवसीय एक वारकरी शिबिर या गुरुकुलामध्ये सुरू आहे. माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन. हा ज्ञानोबारायांचा संकल्प आणि हा संकल्प ज्ञानोबारायांनी भगवंताला स्मरून केला. जाई नदी माये तया पंढरपुरा, देवाला स्मरून संकल्प केला की संपूर्ण हे विश्व मी सुखाने भरून टाकेन, घेणे देणे सुखाची वरी होईल या जगा. आणि हा संकल्प ज्ञानोबारायांनी भगवंताला स्मरून केल्यामुळे त्या परमात्म्याला सुद्धा चिंता वाटली की आता माझ्या ज्ञानोबारायांचा संकल्प कशा पद्धतीने पूर्ण करायचा. आणि म्हणून त्या भगवंताने प्रत्येक भागामध्ये असे काही काही ईश्वरनिष्ठ मंडळी जन्माला घातली. भगवंताने प्रत्येक परिसरामध्ये एक एक अशी ईश्वरनिष्ठ मंडळी जन्माला घातली आणि त्या मंडळीने केवळ आणि केवळ फक्त ज्ञानोबारायांचा संकल्प पूर्ण करण्याचं काम आपल्या जीवनामध्ये करण्याचा संकल्प केला. लक्षात ठेवा. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये असे काही महापुरुष भगवंतांनी जन्माला घातले की त्याने आपल्या संसाराची होळी करून या जगाची संसार सुखी करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये संकल्प केले. आणि त्याच प्रकारे परमपूज्य आचार्य आमचे शास्त्री महाराज यांनी वसुधैव कुटुंबकम या संस्थेची स्थापना करून आपल्या या परिसरामध्ये या कोकण प्रांतामध्ये मलंगडाच्या सानिध्यामध्ये आज हे गुरुकुल सुरू केलं. कुठल्याही देशाचं भविष्य त्या देशामध्ये जन्माला येणाऱ्या या नवीन पिढीच्या हातात असतं. एका विद्वान माणसाच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द आहे, देशातल्या तरुणांच्या ओठावर कोणतं गाणं आहे त्या गाण्यावर त्या देशाचं भविष्य अवलंबून आहे. म्हणजे त्या देशातले तरुण कोणतं गाणं म्हणतात, काय गातात, त्यांच्या गाण्यातून त्या देशाचं भविष्य आपल्याला कळतं का पुढचं देशाचं भविष्य कसं असेल ते. आणि म्हणून या संपूर्ण देशातील माझे तरुण त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणावी, त्यांनी तुकोबारायांचा गाथा म्हणावा, त्यांनी नाथबाबांचे नामदेव महाराजांचे अभंग गावे, प्रत्येकाच्या मुखातून भजन बाहेर पडावं आणि या देशाचा आध्यात्मिक भौतिक विकास व्हावा या दृष्टीने परमपूज्य शास्त्रीजींचे अतिशय मोलाचं कार्य आहे. लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये माणसं घडवण्यासाठी गुरुकुल हे सगळ्यात अत्यंत महत्वाचं साधन मानलं जायचं. लक्षात ठेवा. आणि म्हणून या जगाला या गुरुकुलाचं महत्व कळावं म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू सुद्धा स्वतःहून गुरुकुलामध्ये गेल्याची कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. प्रभू श्री रामचंद्र राजपुत्र प्रत्यक्ष सच्चिदानंद घन असलेले भगवान प्रभू श्री रामचंद्र पण गुरु आश्रमात शिकण्यासाठी गेले. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, गुरु ग्रह गए
पठन रघुराई गुरु ग्रह गए पठन रघुराई अल्पकाल विद्या सब आई। प्रत्येक आई बापाने आपल्या मुलांना गुरुकुलात पाठवावं, गुरु आश्रमात पाठवावं। थोडस लहान तोंडी मोठा घास घेतो। अलीकडच्या काळामध्ये माणसं गुरुला घरी बोलवतात मुलांची शिकवणी घ्यायला। आता ही जी आमची गायक मंडळी उभी आहे यांचं मला नक्की माहित नाही, पण बरेचसे गायक मुलांच्या घरी जाऊन शिकवतात त्यांना। कोणी पखवाज शिकवतो, पण कोणी गायन शिकवतो, कोणी ज्ञानेश्वरी शिकवतो। पण रामायण सांगतं तुम्ही नका जाऊ शिष्यांच्या घरी, शिष्याला तुमच्या घरी बोलवा। राजा दशरथांनी ठरवलं असतं तर वशिष्ठांना आपल्या महालात बोलून सांगितलं असतं माझ्या मुलांना काय शिकवायचं ते शिकवा, तुम्हाला आता जेवढं द्यायचं त्याच्यापेक्षा मी दुप्पट तुम्हाला देईन। पण एवढा मोठा राजा दशरथ आहे, त्याने आपल्या चारही मुलांना गुरु आश्रमात विद्यार्जन केलं। रामायण सांगतं जगाला एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी गुरु शिष्याच्या घरी जातात आणि शिष्याला ते शिकवण्याचा प्रयत्न करतात तिथं गुरूंची अवज्ञा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। लक्षात ठेवा, गुरूंची अवज्ञा होते। हे आमचे गुरु नसून, हे आमचे आचार्य नसून, हे आमच्या वडिलांचे नोकर आहेत हा भाव तिथं निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तिथं आदर राहत नाही। आणि म्हणून ही गुरुकुलाची जी पद्धत आहे आपल्या या हिंदू धर्मामध्ये सनातन संस्कृतीमध्ये ही याच दृष्टिकोनातून निर्माण केलेली आहे। आणि त्याच परंपरेमध्ये परमश्रद्धे महाराजांनी हे गुरुकुल सुरू केलेलं आहे। मी काही कौतुक करीत नाही, पण बंडा तात्या महाराज या ठिकाणी जेव्हा आले, परमपूज्य बंडा तात्या, आणि बंडा तात्यांच्या आपल्या कार्याचं कौतुक कोण करतं त्याच्यावरून त्या कार्याचा दर्जा ठरतो। लक्षात ठेवा, आपण केलेल्या कार्याचं कौतुक कोण करतं। परमपूज्य मला असं वाटलं की बंडा तात्यांची मुलाखत घ्यावी आश्रमामध्ये आल्यानंतर, आणि म्हणून त्यांची मी मुलाखत घेतलेली, तुम्ही ऐकू शकता। बंडा तात्यांनी सांगितलं आतापर्यंत मी खूप गुरुकुल पाहिले, खूप संस्था पाहिल्या, पण अशी आदर्श संस्था मला कुठं पाहायला मिळाली नाही। आणि म्हणून मी जगाला सांगेन की संस्था बघायची असेल तर शास्त्रीजींची संस्था जाऊन पहा, म्हणून त्यांचं गुरुकुल जाऊन पहा। एक आदर्श गुरुकुल आहे असं म्हणून त्यांनी गुरुकुलाची एक थोरवी, एक श्रेष्ठता, एक महती त्यांच्या बोलण्यातून त्यांनी सांगितली। आणि म्हणून अशा या आदर्श गुरुकुलामध्ये 15 दिवसीय शिबिर जे आपल्या मुलांना या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवू शकत नाही त्याने आपल्या मुलांना किमान 15 दिवस तरी पाठवावे। त्या मुलांच्यावरती आध्यात्मिक धार्मिक संस्कार त्याच्यावर व्हावे या दृष्टिकोनातून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि आज या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा या शिबिरामध्ये माझ्या वाट्याला आलेली आहे। आज या कीर्तन सेवेसाठी मी निवडलेला जो अभंग आहे असं काही ठरलेलं नव्हतं की आज हाच अभंग घ्यायचा। इथं आल्यानंतर मला असं वाटलं की महाराजांचं कार्य सुद्धा धर्म जगवण्यासाठी असल्या कारणाने हा अभंग चिंतनासाठी घ्यावा। विठ्ठल हो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अवताराचं मुख्य प्रयोजन प्रतिपादन करत आहे। मुख्य प्रयोजन आम्ही कशासाठी आलो हे तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात। या जगामध्ये 3 श्रेणी आहेत, एक जीव आहे, एक देव आहे आणि तिसरे संत आहे। एक तुम्ही आम्ही, दुसरे ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि तिसरे राम कृष्ण हे ईश्वरी अवतार। आता या 3ही श्रेणींचा आम्ही जर विचार केला तर या 3 श्रेणींचा विचार केल्यानंतर थोडस फक्त मी एका वेगळ्या अँगलने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो। जीव आहे त्याला जगणारा म्हणतात, जीव जगणार आहे, ईश्वर जगवणार आहे आणि संत जागवणारे अशा 3 श्रेणी जगामध्ये आहेत। एक जगणारा, दुसरा जगवणारा आणि तिसरे जागवणारे। आपण सगळे जगणारे आहोत। एकाला विचारलं तू का जगतो, म्हटलं मरण येत नाही म्हणून जगतो। त्याचं उत्तर काय, मरण येत नाही म्हणून जगतो। म्हणजे ज्याच्या जगण्याला काही अर्थ नाही, मरण येईपर्यंत जगायचं। आम्ही सगळे जगणारे आहोत।
काही काही तर माणसं खरोखर जगणारी दिसतात. जशा कीर्तनकारांच्या डायऱ्या फुल तशा त्यांच्या सुद्धा डायऱ्या फुल. एकाला विचारलं तुम्ही गायक नाही, वादक नाही, कोण नाही, तुमची डायरी कशी काय फुल? तो म्हटला आपल्याला काय, जिथं जेवायला मिळेल ते आपलं गाव म्हटलं, जिथं सत्ता असेल ते आपलं गाव. जगणारे, दुसरा जगवणारा. आम्ही सगळे जगणारे, पण आम्हाला जगवणारा माझा परमात्मा आहे. पोषितो जगासी एकलाचे, पोषितो जगासी तो सांभाळ करतो. पोषितो जगासी एकलाची. या बोलण्यावर काही तुम्हाला सांगतो, या बोलण्यावर काही पुरोगामी लोकांचा आक्षेप आहे. पुरोगामी लोकांचा या बोलण्यावर आक्षेप आहे. ते म्हणतात पोषितो जगाशी एकलाची. मग माणसाने का काम धंदे करायचे सोडून द्यावे का? आज जी माणसं मोलमजुरी करतात त्यांनी ते बंद करावं का? साधू संत असं म्हणत नाही का तुम्ही मोलमजुरी करायची बंद करा. मग जर साधू संत सुद्धा आम्हाला मोलमजुरी करण्याची, कष्ट करण्याची जर आम्हाला कष्ट करा असा सल्ला देतात, मग पोषितो जगाशी एकलाची, मग कष्ट आम्ही करायचे आणि श्रेय ईश्वराला का द्यायचं? एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, कष्ट आम्ही करायचे श्रेय ईश्वराला का द्यायचं? तर त्याचं उत्तर आहे, कष्ट करण्यासाठी लागणारी ऊर्जा देणारा माझा ईश्वर आहे, बळ देणारा माझा ईश्वर आहे, म्हणून त्याला श्रेय द्यायचं. कधी कधी शरीर असतं पण त्याच्यामध्ये बळ नसतं. जनाबाईचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये देवाशी जनाबाईने भांडण केलंय. जनाबाई देवाशी भांडताना देवाला म्हणतात धुंद झाला तुझा दरबार. आणि त्याच्यामध्ये जनाबाईचं एक वाक्य आहे ना, जनाबाई म्हणतात ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्या अंगातलं सुद्धा बळ काढून घेतलं. सका म्हणविसी त्याचे नासिले बळ, जणी म्हणे मी जाणे तुझा खेळ रे. अर्जुनाच्या अंगातलं बळ देवाने शेवटी काढून घेतलं होतं, सर्वांना माहिती आहे. डोळ्याची पापणी लवते न लवते निमिष मात्रामध्ये अर्जुनाच्या अंगातलं बळ काढून घेतलं. कधी कधी काही माणसांना हात आहेत पण त्याच्यामध्ये बळ नाही, पाय आहेत पण ते चालू शकत नाही, डोळे आहेत पण ते बघू शकत नाही, त्यातलं बळ ईश्वर काढून घेतो. ठीक आहे, तुम्हाला अहंकार आहे, आम्ही कष्ट करतो म्हणून आम्ही जगतो. दगडाच्या खाली वर्षानुवर्ष बेडूक राहतो, त्याला कोण सांभाळलं? सातक पक्षी आहे, सातक पक्षी विहिरीतलं पाणी पित नाही, तलावातलं पित नाही, नळाचं पित नाही, वर्षभर तो वाट पाहतो या पावसाची. पाहतो सातक नेगे भूमीच्या, वर्ष उन्हाळा मेघ तया. त्या सातकाची सुद्धा परमात्मा चिंता वाहतो. आणि मग सगळ्यांना तो पोसणार आहे, सर्वांना तो जगवणार आहे माझा परमात्मा. आम्ही सर्व जगणारे, परमात्मा जगवणारा. आणि तिसरा एक वर्ग आहे त्याला म्हणतात जागवणारा. हा संतांचा वर्ग आहे. ते संत जगाला जागवतात. अनादी काळापासून आपल्या ठिकाणी असलेली अविद्येची झोप, या झोपेतून संत जागवतात. ज्याप्रमाणे व्यास वर हात करून जगाला सांगतात, ते म्हणतात मी वर हात करून जगाला जागवण्याचा प्रयत्न करतो. ऊर्ध्व बाहुर विरोमेशे नच कशी शृणोती. मी वर हात करून या जगाला जागवायचा प्रयत्न करतो. ही माणसं जागत नाही हो, हे संत जगाला जागवतात अविद्येच्या झोपेतून. आता ऐका बरं का, जागवीत असताना ते संत पहिल्यांदा प्रेमाने जागवतात. कधी कधी मोठ्याने बोलतात,
कधी कधी बोंब मारतात, कधी कधी शिव्या देतात, कधी कधी देवालाही सांगतात. आणि एवढं सगळं करून झाल्यानंतर मग त्यांचा पुढचा उपाय आहे. एक तो उपाय तुम्हाला मी सांगतो. आता एवढ्या जड बुद्धीच्या मुलांना परमार्थाला लावणं ही काही साधी गोष्ट नाही. मी काय अतिशोक्तीने किंवा वर्णन करतो असं नाही. काही काही पोरं एवढी खतरनाक आहेत. तर आमच्या गावातलं एक पोरग आहे, कुठं असेल तर त्याने वर हात करणार आपण. हे बघा, हे आमच्या गावातला पोरग आहे. आता त्याचं वय साधारणतः 7-8 वर्षाचं वय असेल. किती आहे तुझं वय? किती वर्षाचं आहे तुझं? 5, 8 वर्षाचा पोरगा आहे. तो 4 वर्षाचा असताना डोंबिवलीहून घरी पायी आला होता. इतका खतरनाक आहे. त्याचं वय 4 वर्षाचं असताना तो डोंबिवलीहून पायी कुणाला न सांगता घरी आला होता. त्याला विचारलं तुम्ही माझं कीर्तन झाल्यानंतर. ही असली पोरं आहेत. हे मागचे संस्कार घेऊन आलेले बरं का. परंतु असल्या या मुलांना त्यांच्यातले अवगुण काढून त्यांच्यामध्ये सद्गुण भरणं याच्यासाठी किती मोठे प्रयास आहेत. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. आपण म्हणतो ना सहज तर साधू अतिशय परिश्रम करून माणसांना जाग करतात. शास्त्रीजींच्या आश्रमात गेले का पोरं हुशार होतात. हे सगळं करण्यासाठी त्यांचा काही सामान्य मोठा त्याग नाही. मग तुम्ही विचार कराल त्यांनी घर सोडले, हा त्याग आहे का? ते ब्रह्मचारी, हा त्याग आहे का? नाही. त्याच्या पुढचा जो त्याग आहे त्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. असला त्याग त्यांच्या जीवनामध्ये कोणता त्याग आहे? त्यांनी साधना करून आळंदी क्षेत्रामध्ये साधना करावी, ऋषिकेशला जाऊन साधना करावी, काशीमध्ये जाऊन साधना करावी बरं का. त्याने एकांतामध्ये जाऊन त्याने भजन करावं आणि मिळालेलं पुण्य त्याने या मुलांना घडवण्यासाठी खर्च करावं. काही साधी गोष्ट आहे? ही काही साधी गोष्ट नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एखाद्या माणसात, आता तुम्हाला खोटं सांगत नाही, मी नारदाच्या खाली उभा आहे. आळंदीत कीर्तन असलं तरी मी असंच बोलू शकतो. मी अशा सुद्धा आळंदीमध्ये काही संस्था बघितल्यात महाराज, तर तिथं मुलं तुम्हाला सांगतो म्हातारी व्हायला आली पण अजून काहीच येत नाही. अजून सुद्धा त्या मुलांना काही येत नाही. समजायचं आचार्यांचं पुण्य कमी आहे आणि मुलाचं पाप जास्त आहे. हे सगळं बघितल्यानंतर आज तिथली परिस्थिती भयानक आहे. केवळ फक्त वर्ष लोटायचे म्हणून लोटायचे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अनाधिकारी असलेल्या माणसाला सुद्धा परमार्थाचा अधिकारी बनवण्यासाठी हे लोक काय करतात ते सांगताना तुकोबारायांची भाषा ऐका. ऐसे जागविले बहुत जना,
संचित तिही केले दान, त्यांनी स्वतःचं संचित दान केलं, वाढता हा पुण्य धर्म केला. आणि हे तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं. जे मुलं प्रयत्न करून घडत नसतील, सायन्स करून जे मुलं घडत नसतील, पण त्या मुलांना घडवण्यासाठी, त्यांना परमार्थाला लावण्यासाठी हे सगळे संत आपली पुण्याही खर्च करतात. आणि तुकोबारायांचं प्रमाणे पुण्य उभे राहो आता संतांची या कारणे. त्या संतांचं पुण्य या मुलांसाठी उभं राहावं, त्यांनी केलेलं पुण्य हा काही साधा मोठा त्याग नाही. आणि म्हणून हे संत जागवणारे, ते जागवण्याचं काम करतात. देव जगवण्याचं काम करतो. आणि तुम्ही आम्ही फक्त जगायचं म्हणून जगतो. काही जगण्याला आपला अर्थ नाही. जन्माला यायचं, खायचं प्यायचं आणि मरायचं. त्याचं कारणच असं आहे की आम्ही आमचे कर्म भोगण्यासाठी इथं आलोय. आम्ही जन्माला का आलो तर आमचे मागचे कर्म होते ना, ते भोगण्यासाठी आम्ही इथं आलोय. आता परमात्म्याचा विचार केला तर भगवान कशासाठी प्रकट होतात, तर त्याच्या अवताराची कारणमीमांसा काय. रामायणामध्ये पार्वती मातेने भगवान महादेवांना हा प्रश्न विचारला होता की भगवंताच्या अवताराची कारणमीमांसा काय, जरा सांगा. रामायणामध्ये असे प्रश्न विचारायचे गुरुना. पत्नीने सुद्धा आपल्या पतीला कसे प्रश्न विचारायचे हे रामायण सांगतं. गुरुकुलातलं कीर्तन आहे म्हणून थोडं स्पष्ट बोलत नाही. घरामधल्या बहुतेक भांडणाला कारण बायाने चुकीचे विचारलेले प्रश्न, हे कारण असं लक्षात ठेवा. पार्वती मातेने काही प्रश्न विचारले. प्रथम सुकारण कहू विचारी, निर्गुण ब्रह्म सगुण वपुधरी. निर्गुण ब्रह्म सगुण का होतं हे मला जरा सांगा. त्यावेळी त्या परब्रह्माचं वर्णन करताना भगवान महादेवानी काय वर्णन केलंय. बिनुपद चलाई सुनई बिनु काना, कर बिन कर्म करई विधिना. आनंद रहित सकल रस भोगी, बिन बानी बकता बड जोगी. असं असलेलं ते निर्गुण निराकार ते परब्रह्म, ते आकाराला काय येतं तर त्याच्या अवताराची कारणमीमांसा सांगताना महादेव म्हणतात, ओ जब जब होई धर्म की हानी, बाढ़ी असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. ओ करैया नीति जाई नहीं बरनी, सीधई विप्र धेनु सुरधरनी. राम सिया राम जय जय राम. हो तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरे हृदया निधि सज्जन पीरा. हो भगवान येतात धर्माची संस्थापना करण्यासाठी. बरं का, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत सगळ्यांच्याच पाठ आहे. आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे, धर्म संस्थापन आहे तुका म्हणे.
संस्थापने परमात्मा धर्माच्या संस्थापनेसाठी प्रगट होता. जीव कर्म भोगण्यासाठी जगामध्ये येतो आणि हे संत जगाला जागवणारे संत आहेत. मग आता हे जगाला जागवणारे जे संत आहेत, आता जगवणारा परमात्मा धर्म संस्थापनेसाठी आला, जगणारा जीव कर्म भोगण्यासाठी आला. आता राहिले पुढे संत. मग जागवणारे संत या जगामध्ये का आले, कशासाठी आले? तर जगद्गुरु तुकाराम महाराज हे संत आहेत. संत बरोबर. संतत्व हे अनुभवातून ठरतं, आकृतीवरून ठरत नाही, आकारावर ठरत नाही. संतत्व अनुभवातून ठरतं. म्हणून शब्द प्रयोग केला तिथे, नाही संत पण मिळत हाटी. बाजारामध्ये संतांच्या म्हणजे संत जे अलंकार घालतात अंगावरती, जे आभूषण घालतात, हे सगळे विकत मिळतील. आळंदीला गेले ना, धोतर लय भारी भेटतात तिथं. मग येता येतो आमचा विषय झाला या केनी महाराजांचा धोतरांच्या विषयी. एक मुलगा मला म्हणतो, आता माझं कीर्तन आहे, जर गेले आळंदीला तर काठाचं उपरण घेऊन या. म्हटलं काठाचं घेऊन येईन, पण तू काठावर राहू नको एवढी इच्छा आहे. तू काठावर राहू नको. आळंदीला धोतर चांगले मिळतात, उपरणे चांगले मिळतात, गंध विकत मिळेल, बुक्का विकत मिळेल, माळांची दुकानं पुष्कळ आहे. पण एकतरी दुकान दाखवा का इथं संतत्व विकत मिळतं म्हणून. लक्षात ठेवा, संत हा अनुभव आहे, ती अनुभूती आहे, ती प्रचिती आहे. आणि म्हणून ती प्रचिती जगद्गुरु तुकोबारायांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुकाराम महाराज हे संत असल्या कारणाने आपण तुकोबारायांना विचारू की महाराज, देव धर्म संस्थापनेसाठी आला, जीव कर्म भोगण्यासाठी आला. मग तुम्ही जगाला जागवणारे संत कशा करता येतात, काय तुमच्या येण्याच्या मागचं इथं प्रयोजन आहे ते आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज या प्रश्नाचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देतात. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन,
आम्ही धर्माचं पालन करण्यासाठी आलो, पाखंडाचं खंडन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. तुकोबाराय म्हणतात आम्ही दिसायला तुमच्यासाठी असतो, आम्ही दिसायला तुमच्यासाठी आहोत. पण कधी कधी लोक म्हणतात ना, सावळाराम बाबा आमच्या नात्यातले सोयरे आमचे, ते संत झाले तू का असा राहिला? शरद भाऊ मला एकदम बोलतो, सदानंद बाबा आमच्या मावशीचा मुलगा आहे. आमचे मावस भाऊ असं आमच्या मावशीचा मुलगा. मग त्यांना लंगोटी घालायची इच्छा झाली, तू असा का राहतो? तुकोबाराय म्हणतात आम्ही दिसायला तुमच्यासारखे. तुम्ही असं समजू नका का आम्ही तुमच्यासारखे होत म्हणून. माऊली म्हणतात 5व्या अध्यायामध्ये, सगळं संतांचं महापुरुषांचं आमच्यासारखंच आहे. त्यांचं पाहणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं वागणं, त्यांची कर्म करण्याची पद्धत हे सगळं आपल्यासारखं आहे. एरवी अनेकांची परी तोही एक शरीरी अशेषही व्यापारी वर्ततो असे, तोही नेत्री पाये श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वतम हे नवल देखा. स्पर्शाशी तरी जाणे परिमळाव घराणे, अवसरोत्तर बोलणे तयाही आधी. सगळं आपल्यासारखं आहे. परंतु आपल्यासारखं जरी त्यांचं सर्व असेल, एक दृष्टांत आहे संस्कृत मध्ये. पक्ष्यांमध्ये एक पक्षी असा आहे की तो गातो खूप चांगला, त्याचं गायन खूप चांगलं आहे त्या पक्षाचं. आणि तो पक्षी गायला लागला की लोक असे कान टोकावून ऐकतात त्या पक्षाचं गाणं. कुठला पक्षी? कोकिळा. आता कोकिळेचं गाणं बंद झालं. ती कोकिळा पक्षी जी आहे ती गाताना दुसऱ्यांच्या अशी मनाला अशी स्पर्श करते, हृदयाला स्पर्श करते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या संत श्रेष्ठ कबीर महाराजांनी एका दोह्यामध्ये त्या कोकिळेचं वर्णन केलं. कौवा किसका धन हरे, कोयल किसको दे, मीठी बानी बोल के जग अपना कर ले त कबीरा, जग अपना कर ले. गोड गाती ती, पण ती गाती चांगली केले महाराज, पण आळशी हो, आळशी आहे. स्वतःचं घर सुद्धा बांधू शकत नाही एवढी आळशी आहे. अंडे घालायची वेळ झाली की कावळ्याच्या घरट्यात जाऊन अंडी घालते. मग कावळ्याचे 4 अंडे, त्याच्यामध्ये कोकिळेचे 4 अंडे. बिचारी ती कावळ्याची मादी एक दिवशी ते अंडे फोडते आणि त्या अंड्यातून पिल्ल बाहेर पडतात. आता 8च्या 8 पिल्ल ती कावळीन फोडते आणि त्याच्यातून 4 पिल्ल ही कोकिळेची असतात. पण 4ही पिल्लांचा रंग काळा असल्यामुळे जगातली माणसं म्हणतात की कावळ्याने बघा कसे 8 पिल्ल घातले, पण त्यातले 4 कोकिळेचे आहेत. ते तुम्हाला कुठं माहिती आहे? काका हा कृष्ण, हा पिका हा कृष्ण, को भेतो पिक का नाही. वसंत समय प्राप्ते, काका हा पिका हा पिका. वसंत ऋतू आला की कोकिळा गायन करते आणि कावळा 12ही महिने कावकाव करतो. दोघातला फरक आहे. तसं आम्ही जन्माला आल्यानंतर आमचा जन्म का झाला, आमचं कार्य काय, आमचा जन्माला येण्याचा हेतू काय नाही, नक्की आमचं प्रयोजन काय हे आम्हाला कळत नाही. पण तुकाराम महाराज आम्हाला इथं स्पष्ट सांगतात, मी जन्माला इथं आलो, प्रगट झालो, आमचं एक काम इथं आहे, धर्माचे पालन. धर्माचं पालन करणं हे आमचं मूळ कर्तव्य, मूळ प्रयोजन आहे. आणि त्याचबरोबर पाखंडाचं खंडन करणं हे आमचं काम आहे. आता जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात धर्माचे पालन, धर्माची स्थापना म्हणत नाही. धर्मसंस्थापना करणं हे देवाचं काम आहे आणि धर्माचं पालन करणं हे संत महापुरुषांचं कार्य आहे. मग आता धर्माचं पालन, मग पहिल्यांदा धर्म म्हणजे काय एकदम सोप्या सरळ भाषेमध्ये समजून घेऊ. ज्याचं आचरण केल्यानंतर मानवी जीवनामध्ये सुख मिळतं त्याला धर्म असं म्हणतात. ज्या दिवशी मानवी जीवनातला धर्म नष्ट होतो त्या दिवशी मानवी जीवनातला सुखही संपलेलं असतं. हे श्री ज्ञानोबा सांगतात, स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, दीपासवे हरपला प्रकाश जाय. आता या मंडपामध्ये हा दिवा लावलेला आहे म्हणून प्रकाश आहे.
समजा हा दिवा मावळला, विजला तर काय होईल? अंधार होईल. तसं या जगातून धर्म संपला की जगामध्ये अधर्माचं प्रस्थ निर्माण होऊन या सकल जनाला दुःख होईल. आणि म्हणून ज्याच्यावरती सुख आधारलेले त्याला धर्म असं म्हणतात. विश्वस्य धर्म जगतः प्रतिष्ठा. या संपूर्ण जगाच्या सुखाला आधार जर का असेल तर तो म्हणजे धर्म आहे. विठ्ठल एकदम सोपं सांगतो. आपल्या जगण्यामध्ये सुद्धा धर्म असावा. ज्या दिवशी जगण्यातला धर्म संपतो ना त्या दिवशी आपल्या जगण्यातला आनंद सुद्धा मावळतो. जगण्यातला धर्म संपला की जगण्यातला आनंद पण संपतो. आता तुम्हाला आपल्या घरामध्ये सुद्धा धर्म असेल तर घरामध्ये आनंद आहे. मुलाने बापाची आज्ञा पाळणं याला म्हणतात पुत्राचा धर्म. बापाने मुलाला चांगले संस्कार देणं, शालेय शिक्षणाबरोबर त्याला संस्कार देणं हा बापाचा धर्म आहे. ज्या बापाने आपल्या मुलाला फक्त जन्माला घातलं आणि शालेय शिक्षण फक्त दिलं, त्याला संस्कार नाही दिले, तो बाप त्या मुलाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. माता शत्रू पिता वैरी ये न बालो न पटिता न शोभते सभामध्ये हंस मध्ये बको यतः. राजहंसांच्या सभेमध्ये बगळा शोभून दिसत नाही, त्याप्रमाणे विद्वान लोकांच्या सभेमध्ये बिना संस्कारी माणूस शोभून दिसत नाही, अभ्यासू माणूस शोभून दिसत नाही. वाईट वाटून घेऊ नका, पण आपल्या भागामध्ये सर्रास एक म्हण आपल्याला ऐकायला मिळते. आपल्या भागामध्ये आम्हाला देवाने काही सुद्धा कमी केलं नाही. आमची पोरं शिकलीच पाहिजे असं काही नाही, आणि आमची पोरं काही गुरुकुलामध्ये गेली पाहिजे असं काही नाही. याचं प्रामाणिकपणे मी तुम्हाला उत्तर देतो. जमीन विकण्यासाठी शिक्षण लागत नाही, संस्कार लागत नाही, पण मिळालेले जमिनीचे पैसे कसे खर्च करावे त्याच्यासाठी शिक्षण आणि संस्कार लागतात. लक्षात ठेवा. जमीन विकण्यासाठी काही गरज नाही. अंगठा दाबून सुद्धा, अंगठा लावून सुद्धा जमीन विकता येते, पण मिळालेले पैसे कसे खर्च करावे याच्यासाठी शिक्षण आणि संस्कार अतिशय महत्वाचे. बापाने मुलाला जर शिकवलं नाही, संस्कार नाही दिले तर तो त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्या मुलांना संस्कार देणं हा बापाचा धर्म आहे, आईचा धर्म आहे. हा माझा भाऊ नसून तो माझा जीव आहे, माझा प्राण आहे, आम्ही दोघं एकच आहेत, अशा प्रकारचा भाव असणं याला म्हणतात बंधू धर्म. ही माझी सून नसून माझी मुलगी आहे असं वागणं हा सासूचा धर्म आहे. गुरुकुलातलं कीर्तन आहे. मी वर्तमान काळातल्या गोष्टी कीर्तनामध्ये मुद्दामून सांगतो लोकांना कळाय म्हणून. शास्त्री बाबांना सांगेन एक गोष्ट. बाबा तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही, पण एका मुलीने स्वतःहून निर्णय घेतला लग्न करण्याचा. तिने मुलगा असा निवडला श्रीमंत घरातला, दिसायला देखणा मुलगा. बापाने सांगितलं, त्या मुलीने ऐकलं नाही. तो श्रीमंत आहे, दिसायला देखणा आहे म्हणून त्या मुलीने त्या मुलाबरोबर लग्न करायचा निर्णय घेतला. बापाने सांगितलं तुझं तू बघ काय असेल. ती मुलगी शेवटी घर सोडून निघून गेली. बापाला 4 लोकांनी समजवलं ती मुलगी देऊन टाक म्हणून. त्या बापाने आपली मुलगी सुखी राहावी म्हणून 51 तोळे सोनं दिलं. त्या बापाने आपली मुलगी सुखी राहावी म्हणून 7.5 किलो चांदीचे दागिने, चांदीची भांडी दिली. त्या बापाने आपली मुलगी सुखी राहावी म्हणून एक फॉर्च्युनर गाडी दिली. कोट्यवधी रुपये त्या मुलीवरती त्या बापाने खर्च केले. पण कालची बातमी, परवा दिवशीची बातमी आपण पाहिली असेल. एवढं सगळं दिल्यानंतर सुद्धा मात्र त्या पोरीने आत्महत्या केली. घरातला धर्म संपला होता. आज नवीन एक बातमी आहे, ती आत्महत्या नसून त्या मुलीची हत्याच आहे म्हणून. सासू सुनेमधला धर्म संपला की अशा प्रकारचा त्या घरामध्ये बरं का काहीतरी घटना त्या घरामध्ये घडू शकते. म्हणून माझी सून नसून ही माझी मुलगी आहे असा सासूचा धर्म आहे, आणि ही माझी सासू नसून माझी आई आहे, तिच्याशी आईसारखं वागणं हा सुनेचा धर्म आहे.
दिवशी भावाभावातला धर्म संपतो तिथं कलह प्रवेश करतो. बापाच्या मुलाच्या मधला धर्म संपला की दोघांची ताटातूट होते. सासू सुनांमधला धर्म संपला की दोघांची ताटातूट होते. पती पत्नी मधला धर्म संपला की तिथे घटस्फोटापर्यंत पाळी येते. म्हणून मानवी जीवनामध्ये धर्म अत्यंत महत्वाचा आहे. अजून तुम्हाला सोपं करून सांगतो, वारकऱ्यांना सुद्धा त्यांचा धर्म कळावा, आमचा धर्म काय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही माळा घातल्या म्हणजे तुम्ही काही खूप मोठे झाले असं नाही. तुमचा सुद्धा एक धर्म आहे. तुम्ही स्वतःला माळकरी बनवता, वैष्णव बनवता, अरे मग तुमचा सुद्धा काहीतरी धर्म आहे. मग कोणता धर्म? वैष्णवांचा भेदाभेद भ्रम अमंगळ. आम्ही भेद नाही मानला पाहिजे. आज सकाळी आमचं कीर्तन झालं तुमच्या शेजारी, पण आज अनंत बोलची पुण्यतिथी असल्यामुळे तुम्ही नाही येऊ शकला. आज मला वाटतं बाबांचंच कीर्तन होतं सकाळी तिकडं, आणि तिथेही आम्ही एक विषय सांगितला. माणसं धर्म विसरले, आपलं कर्तव्य विसरले, आणि त्याच्यामुळे आपली प्रचंड हानी झाली. तुम्हाला सांगतो शब्द कसा आहे तुकोबारायांचा, भेदाभेद भ्रम अमंगळ. नाक्यावर असलेला समजा एखादा मुसलमान मांस विकतोय, स्पष्ट समजतो तुम्हाला कीर्तनामध्ये. आता आपल्या भागामध्ये नेमकं कुठं काय चाललंय आणि आपल्या भागामध्ये धर्माचं काम कोण करत आहे, आपल्या भागामध्ये काय काय चाललंय नेमकं आपलं सनातन धर्माचं, याची खबर कट्टरपंथीयांना देण्यासाठी काही माणसं पेरलेली आहेत. ते तुमच्या लक्षात अजून येत नाही, तुमच्या लक्षात. आणि म्हणून गावामध्ये गादी विकायला आलेले, गावामध्ये फळं विकायला आलेले, गावामध्ये कपडे विकायला आलेले, नाक्यावर तुमच्या मांस विकणारे, नुसतं मुंबऱ्यापासून जर समजा बदलापूर पर्यंत जर तुम्ही नुसता जर थोडस पाहणी केली, मुंब्रा ते समजा बदलापूर, एका माणसाच्या 350 गाड्या आहेत, हातगाड्या. एका माणसाच्या 350 गाड्या आहेत. त्या 350 हातगाड्यांचा एकच मालक आहे. तुम्ही कुठल्याही गाडीवर जाऊन बघा, तुम्हाला कट्टरपंथी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आपल्या भागातल्या सगळ्या खबरी बाहेर देण्यासाठी हे खबरी पेरलेले तुमच्या लक्षात येत नाही. म्हणून मला भेदाभेद ब्रह्म या शब्दाबद्दल बोलायचं होतं. आम्हाला नाकेवरचा मांस विकणारा मुसलमान चालतो, ज्याच्याकडून आम्ही कपडे विकत घेत होतो मारवाडी आम्हाला चालतो, जिथं आम्ही भजी खातो ते सिंधी आम्हाला चालतात. त्याची जात आम्ही विचारित नाही. साखर घेतो, गूळ घेतो विकत, तो आणि कोणत्याही जातीचा असो तो आम्हाला चालतो. पण आम्हाला फक्त दुसऱ्या गुरुचा शिष्य चालत नाही, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हा दुसऱ्या गुरुचा आहे, हा आमच्या संप्रदायाचा नाही, हा आमच्या परंपरेचा नाही.
सगळ्यात मोठं धर्माचं नुकसान केलंय ते परंपरेने नुकसान केलंय. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, या परंपरावादाने प्रचंड मोठं नुकसान झालंय आपल्या धर्माचं. पुढे सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिवशी माऊलीच्या माऊलीच्या जन्मशताब्दी कार्यक्रमामध्ये माझं कीर्तन झालं. त्या दिवशी मी सांगितलं परंपरांचा वाद तुम्ही थांबून टाका, बस झाला आता वाद. रेमंड कंपनी आमच्या ठाण्याला आहे. रेमंड कंपनी कुठे आहे? ठाण्याला आहे. पण तिचा माल पुण्यात मिळतो, तिचा माल नाशिकला मिळतो, तिचा माल कोल्हापुरात मिळतो, तिचा माल तुम्हाला जळगावला मिळेल. कंपनी ठाण्याला आहे. पण माल कुठेही विकत घ्या तो ठाण्यालाच बनतो. तशी गळ्यामध्ये माळ घालणारा गुरु कुणी पण असू द्या ना, पण माळ माझ्या विठोबाची आहे तेवढं लक्षात ठेवायचं. माळ पांडुरंगाची आहे. कोणामध्ये सुद्धा भेद नाही करायचा. भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि कधीतरी देवाला प्रार्थना करायची की माझ्या अंगामध्ये ही दशा कधी येईल हे समजतही श्री वासुदेव. ऐसिया प्रतिती रसाचा उतला भाव. मला ही दशा पाहिजे, मला ही अवस्था पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात वारकऱ्यांचा धर्म, वैष्णवांचा धर्म कोणाचाही भेद करू नये. ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्यांनाही तुकोबारायांनी धर्म सांगितला, आणि ज्याला प्रपंच चांगला करायचा आहे त्यांनाही तुकोबारायांनी धर्म सांगितला. तुकोबाराय म्हणतात नाही ना तुला परमार्थामध्ये रुची वाटत, तर तुला परमार्थाचा प्रपंच बनवण्यासाठी तुला मी धर्म सांगतो. लक्षात ठेव, प्रपंच म्हटला म्हणजे तिथं संपत्तीची गरज लागते, धनाची गरज लागते. आणि तू म्हणशील संपत्तीची, बरं का, संपत्तीचा संग्रह करण्यासाठी मी काही करेन, वाटेल तसं मी करेन, नाही चालणार. अन्यायाने कमवलेला पैसा माणसाला फक्त 10 वर्ष सुख देतो. अन्यायाने कमवलेली संपत्ती 10 वर्ष सुख देते, पण 11व्या वर्षापासून ती माणसाचं वाटोळ करायला सुरुवात करते. अन्यायोपार्जितम द्रव्य दशवर्षांनी तिष्ठती, प्राप्तीचे 11 वर्ष समूलांच्या विनश्यती. ती वाटोळ करून निघून जाते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचामध्ये पैशाची गरज आहे, पण तुला एक विनंती आहे, तू अन्यायाने पैसा कमवू नको. माझ्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी जे ज्ञानेश्वरी सांगितलंय तेच पुन्हा माऊलीच्या नंतर 400 वर्षानंतर तुकोबारायांनी सांगितलंय. माऊली म्हणतात तरी स्वधर्मात होते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आणि हाच धर्म ग्रस्ती माणसाचा तुकोबाराय सांगतात एका अभंगामध्ये. परमार्थ करायला त्याचा धर्म सांगितला,
भेदाभेद भ्रममंगळ जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना धर्म सांगतात. आणि म्हणून धर्म सांगत असताना एक गोष्ट महत्वाची की स्वतः धर्माचं अनुष्ठान करतात. अनुष्ठाने जगादेत वडील जे. मी तर हे सांगेन आजच्या प्रसंगी आपल्याला ज्ञानेश्वरी का वाचायची असं कोणी विचारलं तर आम्हाला आमचा धर्म कळावा म्हणून ज्ञानेश्वरी आहे. आम्हाला आमचा धर्म कळावा म्हणून नाथबाबांचं भागवत आहे. आम्हाला आमचा धर्म कळावा म्हणून तुकोबारायांचा गाथा आहे. आम्ही सगळं ध्यानात ठेवतो पण आम्ही धर्म विसरलेलो आहे. आम्हाला विस्मृती झाली धर्माची आमच्या. ज्याप्रमाणे भगवान अर्जुनाला म्हणतात तू धर्म विसरलास. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम. तू आहेस कोण, तुझं कार्य काय, तू काय असा वेड्यासारखा वागतो. एकेकाळी संग्रामामध्ये तू शंकराचा पराभव केला होतास, महादेवाचा निवांत कवचाचा निपात केला होता आणि तुझ्या शौर्याची गाथा गंधर्व गातात. असा एवढा मोठा अर्जुन धर्म विसरला. त्याचप्रमाणे संत आम्हाला आमच्या धर्माची आठवण करून देतात तुमचा धर्म काय. आणि म्हणून धर्माचे 4 चरण सांगितलेले सत्य, तप, बरं का, दया आणि पवित्रता हे धर्माचे 4 चरण आहेत. संत आपलं जीवन हे स्वधर्माने जगून इतरांना तो धर्म सांगण्याचं काम करतात. ते म्हणतात माझा अवतारच याच्या करता आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. म्हणून आम्ही स्वतः धर्म जगतो, इतरांनाही धर्म जगण्याचा आम्ही संदेश देतो. तुकाराम महाराज म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही पाखंडाचं खंडन करण्यासाठी इथं आलोय. पाखंडाचं खंडन. आता इथं पाखंडाचं खंडन करण्यासाठी तुकाराम महाराज आले म्हणजे नेमकं काय आम्हाला जरा सोप्या भाषेत सांगा असं म्हणाल तुम्ही तर एकदम सोपं करून सांगतो. बरं का, मानवी जीवनाचं संविधान वेद आहे. या मानवी जीवनाचं संविधान काय, वेद आहे. आता मागे जे इलेक्शन झालं शरद भाऊ त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप आपल्याला ऐकायला मिळाली, संविधान खतरे में. संविधान खतरे में. संविधान खतरे में म्हणजे काय तर बऱ्याचशा लोकांना माहित नाही की संविधान म्हणजे काय. ज्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संपूर्ण देशाची घटना बनवली. जसं आता आपली संस्था आहे वसुधैव कुटुंबकम, आमची तुकाई संस्था समजा, अन्य संस्था असतील, या संस्था नोंदणी करताना धर्मदायित्वाकडे त्याची घटना बनवली जाते का तुम्ही काय करणार आहे त्याची घटना आहे. त्याप्रमाणे या देशाची घटना बनवली आणि त्या देशाची घटना बनवल्यानंतर त्या घटनेनुसार देश चालतो. लक्षात ठेवा. तसं मानवी जीवन ज्या घटनेवरती आधारलेले त्या घटनेचं नाव आहे वेद. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी त्या वेदाला माऊली म्हणून संबोधलेलं आहे. आहितापासोनी काढिती हित देवनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. मानवी जीवनाचं हित अहित सांगणारं जगातलं सगळ्यात मोठं बरं का संविधान कोणतं असेल तर ते म्हणजे वेद आहे. आता पुन्हा ऐका बरं का, मानवी जीवनाचं संविधान सांगणारं हे जे वेद आहे या वेदाने सांगितलेलं प्रत्येक तत्व हे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आहे. अजून थोडस सोपं सांगतो. मानवी जीवनाच्या कल्याणाचे आणि विकासाची मूळ तत्व ही सगळ्यात पहिल्यांदा अनादी काळापूर्वी वेदाने घोषित केली. मानवी जीवनाचं कल्याण कसं होईल ही सगळी तत्व वेदाने पहिल्यांदा घोषित केली. परंतु मानवी जीवनाच्या विकासाची आणि कल्याणाची मूळ तत्व जी वेदाने घोषित केलेली आहेत ती तत्व न मानता स्वतःच्याच मताने स्वतःच्याच मनाने जगाला थोतांड सांगितलं जातं. वेदाची मतं खोडून, वेदाची अधिकृत मतं खोडून स्वतःची मतं जगामध्ये प्रस्थापित करणं याचं नाव पाखंड आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर मला विचारलं तुम्ही कशासाठी आले तर मी याच्यासाठीच आलेलो आहे. अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे, शब्द
दयाळु की म्हणे त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात. अर्थ लोपली पुराणे बऱ्याचशा शब्द पंडितांनी शब्द श्रीमंतांनी पुराणांचा अर्थ बाजूला ठेवला आणि स्वतःच्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ ते जगाला सांगू लागले. आता वेदाची मतं खोडून काढणं म्हणजे काय काढणं? जास्त नाही वाढत, कीर्तन बरोबर नवला संपवतो. वेदाची मतं खोडणं म्हणजे काय? वेदाने जगाला हात वर करून सांगितलं सुरा मापी वेद, सुरा मापी वेद. सुरा म्हणजे दारू, मा म्हणजे नका पिऊ, दारू पिऊ नका, दारू पिऊ नये. कलेजन्मा भक्षेत, मांसाहार करू नये. सुरा मापी वेद, कलेजन्मा भक्षेत, दारू पिऊ नका, त्याच्यामुळे तुमची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. आणि मांसाहार करू नका. एखाद्या निष्पाप प्राण्याचा जीव जातो आणि ज्याचा काही दोष नसताना तुम्ही ज्याचा जीव घेता तोच पुढच्या जन्मामध्ये मात्र तुम्ही त्याच्यावर केलेल्या अन्यायाचा बदला घेतो. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवला. आणि म्हणून सुरामा पिवेत कलेजन्मा बक्षेत हे वेदाचं म्हणणं आहे. परंतु सुरामा पिवेत असं सांगितलं असून सुद्धा तुम्ही दारू पिली तरी चालेल, पण तुम्ही येत चाला. कलेजन्मा बक्षेत, तुम्ही मांसाहार करा, माळ घालायची गरज नाही. अशा प्रकारे वेदाची मतं खोडून स्वतःची पाखंडी मतं जगासमोर मांडणारे जे लोक आहेत, तुकोबाराय म्हणतात यांच्यावरती प्रहार करण्यासाठी आमचा अवतार आहे. आणि आम्ही जरी तुम्हाला तुमच्यासारखे दिसत असलो, संसारामध्ये दिसत असलो, तरी सुद्धा आमचं मूळ कार्य काय आहे? तर हेच आमचं मूळ कार्य आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात,
काम आहे, धर्माचं पालन करणं, पाखंडाचं खंडन करणं, बरं का, आणि नामस्मरणाचं महत्व वाढवणं हे आमचं मूळ कार्य आहे. नामाचं महत्व समाजाला पटवून देणं. कारण सगळ्या धर्मांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ धर्म भगवंताचं भजन आहे. मुख्य वर्माचे वर्म येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. भगवंताचं नाम हे सगळ्यात मोठा धर्म आहे. निज धर्म हा सोखडा. भगवंताचं नामचिंतन हा धर्म आहे. त्या नामचिंतनाचं महत्व वाढविण्यासाठी, जगाला सांगण्यासाठी आमचा अवतार आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात हे महत्व जगाला पटवून सांगत असताना बरं का, आम्ही काय घेऊन फिरतो तर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आमच्या तीक्ष्ण उत्तराने मात्र आम्ही हे कार्य करतो. साधू संतांची वचन तीक्ष्ण असतात. तीक्ष्ण एक गोष्ट सांगतो, या 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये 2 महाराज जन्माला आले. खरं म्हणजे महाराज कुणाला म्हणावं हे सुद्धा एक गणित आहे. एकाच्या पुढे बुवा लिहिलं, सत्याची जाहिरात बाजूला ठेवून दिली. बुवा लिहिलं म्हटलं माझ्या नावाच्या पुढं. 2 वर्ष कीर्तन करतो तरी माझ्या नावापुढे बुवा लिहिलंय. जगामध्ये फक्त महाराज 2च होऊन गेले. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, तुझी उपमान आढळी अलोकी, तुकाराम महाराज. आणि दुसरे माझे ज्ञानेश्वर महाराज, ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली, जिने निगमवल्ली प्रगट. हे 2च महाराज. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 2 महात्मे महाराज जन्माला आले. 2 महाराज. आणि दोघांचाही जन्म पुणे प्रांतात झाला. दोघांचाही जन्म पुणे प्रांतात झाला. दोघांचाही जन्म पुणे प्रांतात झाला. आणि दोघांनी सुद्धा धर्म जगवण्याचं काम केलं, धर्म वाढवण्याचं काम केलं. एकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे जगद्गुरु तुकाराम महाराज. हे समकाळातले 2 जण आहेत. लहान लहान मुलं बसलेत शिबिरामध्ये. मुलांना अशी इच्छा असते गोष्टी सांगावी म्हणून बुवानी बाबांनी. आहे का नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्म वाढवण्यासाठी काय केलं याबद्दल मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये गोष्ट सांगतो. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जसं वाढू लागलं तशी धडकी भरली विजापूरच्या दरबारामध्ये. आणि विजापूरच्या दरबारामध्ये धडकी भरल्यानंतर त्या विजापूरच्या दरबाराला सांभाळणारी ती बडी बेगम साहेबा, तिने मोठा पण लावला. कोण है जो शिवा को जिंदा पकड़ के मेरे पास ला सकता है. कुणीच पुढे येत नाही. शिवाजी महाराजांचा पराक्रम सर्वांना माहीत होता. एकेकाळी विजापूरच्या दरबारामध्ये चाकरी करणारे शहाजी महाराजांचा मुलगा एवढा भारी पडला आम्हाला, याचं त्यांना नवल वाटलं मोठं. कुणीच पुढे येत नाही. आणि म्हणून त्या दरबारामध्ये जशी घोषणा झाली, कोई है जो शिवा को जिंदा पकड़ के ला सकता है. एक भला मोठा पोलादी पुरुष असा दणकट, 7-8 फूट उंचीचा, छाती अशी पुढे आलेली, हत्तीच्या सोंडेसारखे त्याचे दंड होते. त्याचं नाव होतं फतेह खान. मूर्ती फोडण्यामध्ये त्याचा मोठा नंबर होता. त्याचं खरं नाव अफजल खान, पण तो कधी अपयशी झाला नाही म्हणून त्याला फतेह खान म्हणायचे. तो आला आणि त्याने सांगितलं, ठीक है बड़ी बेगम साहिबा, मैं जाके उसे पकड़ के ले आता हूँ, अगर जिंदा नहीं आए तो उसे मारकर जरूर लेके आऊंगा. बड़ी बेगम साहिबा खुश झाल्या. निघाला तो, सैन्य घेऊन निघाला. पुढे ऐका, मला छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी काय केलंय तो प्रसंग सांगायचा. अफजल खानाचा सगळ्यांनाच माहिती आहे. येताना त्याने आपल्या पत्न्यांचा वध केला. त्यांनी सगळ्या बायकांना मारून टाकले येताना. आणि सैन्य घेऊन तो महाराष्ट्रात आला. तुळजापूरच्या देवीची मूर्ती भंगवली. गायींचा कळपच्या कळप कापला. आणि तो आता तुळजापूरची देवी भंगून आता पंढरपूरला आला. आणि पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती भंगवणार हे आधीच कळलं पंढरपूरच्या लोकांना. आणि प्रल्हाद महाराज बडवे म्हणून महान संत होऊन गेले. त्यांनी पांडुरंगाची मूर्ती उचलली आणि एका ठिकाणी लपून ठेवली. म्हणून पांडुरंगाची मूर्ती त्याला भंगवता नाही आली. तिथून शिखर शिंगणापूरला आला. मंदिराचा कळस तोडला. आणि असा अत्याचार करीत करीत तो आता निघाले दक्षिण दिशेमध्ये आलेला आहे. आता तो प्रतापगडाकडे चाललेला आहे. महाराज प्रतापगडावर आहे. आणि म्हणून त्या अफजल खानाचा वकील
महाबळेश्वरला तो आला आणि प्रतापगडाच्या जवळ महाबळेश्वर आहे, तिथून तो वकील आला आणि महाराजांना म्हटला, अफजल खान सैन्य घेऊन तुमच्या जवळ पोहोचलेला आहे आणि म्हणून तुम्ही आता असं समजू नका की अफजल खान मला सोडील. उद्याचा सूर्यास्त सुद्धा तुम्ही बघू शकत नाही, म्हणून तुम्ही आजच निर्णय घ्या आणि उद्या सकाळी जे आहे ते खानाला देऊन टाका. मी सांगेन खानाला वतन द्यायला. किती लाचारी आहे. मी दुपारीच म्हटलं आमच्या केले महाराजांना, 2 गोष्टी जर या महाराष्ट्रातल्या गेल्या असत्या ना, या महाराष्ट्राने अख्ख्या जगावर राज्य केलं असतं. एक लाचारी आणि फितुरी. लक्षात ठेवा. ब्राह्मण आहे तो, त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, नाव सांगतो तुम्हाला त्याचं मी. तो म्हटला तुम्ही आता सगळं आहे ते खानाला देऊन टाका, तो तुम्हाला काहीतरी वतन देईल. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, माझा निर्णय मी तुम्हाला उद्या कळवीन. आणि त्यांचा वकील पंतोजी बोकीळ याला सांगितलं, जाऊन सांगा खानाला की महाराज जरा घाबरलेले आहेत, ते महाबळेश्वरला येऊ शकत नाही, तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या म्हणून. उद्या महाराज तुम्हाला समर्पण होणार आहेत. पंतोजी बोकीळ गेले, सांगितलं खानाला महाराज घाबरलेले आहेत आणि तुम्हाला त्यांनी भेटण्यासाठी बोलवले प्रतापगडाच्या पायथ्याशी. भला मोठा शामियाना उभारला सुंदर, आणि त्या शामियान्यामध्ये सगळ्या सुखसोयी उपलब्ध केल्या. दुसऱ्या दिवशी खानाने येऊन त्या ठिकाणी तळ ठोकला. आता महाराजांनी सर्वांना सांगितलं, एक लक्षात ठेवा, जरी समजा अफजल खानाने माझा वध केला तरी मात्र गायीचं पालन करा, ब्राह्मणांचं रक्षण करा, गरीब दुबळ्याला आधार द्या आणि हे स्वराज्य निर्माण होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी समर्पण व्हा. सकाळी सकाळी उठले, प्रतापगडाच्या शिखरावर मंदिर आहे केदारेश्वराचं, त्या केदारेश्वराची पूजा केली. काही ब्राह्मण होते, त्यांची पूजा केली, दान दक्षिणा दिल्या आणि सांगितलं मला आशीर्वाद द्या. ब्राह्मणाने आशीर्वाद दिला, तिलक लावलं, यशस्वी भव म्हणून निघाले. आणि महाराजांच्या बरोबर काही विश्वासातली माणसं आहेत, तुम्हाला त्यांची नावं सांगतो. एक आहे महाराजांचा वकील पंतोजी बोकीळ, 2 जीवा महाला, 3 संभाजी कावजी कोंडाळकर. ही माणसं घेऊन महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी उतरतात. खानाने बघितलं की शिवाजी महाराज उतरत आहेत खाली म्हणून त्याचा आनंद गगनात मावत नाही. महाराज खाली आले. आल्यानंतर बघतात तर शामियान्याच्या आतमध्ये असं बघितलं पडदा उघडून, तर आतमध्ये सय्यद बंडा होता. सय्यद बंडा सुद्धा दुसरा अफजल खानच होता, महापराक्रमी तो सुद्धा. महाराजांनी सांगितलं वकिलाच्या कानामध्ये, त्यांना जाऊन सांगा सय्यद बंडाला बाहेर काढा म्हणून. वकील आतमध्ये गेला. महाराज सय्यद बंडाला घाबरतात, त्याला बाहेर काढा. यालाच म्हणतात गनिमी कावा. कपटेने शत्रू हा जो शब्द आलाय, कपटाने शत्रू जिंकता येतं. जरा घाबरतात महाराज म्हणून त्याला जरा बाहेर काढा. त्याला बाहेर काढलं. महाराज आतमध्ये गेले. महाराजांना बघून तो इतका उतावीळ झाला की दोन्ही हात त्याने पसरले. आव शिवा गले मिलो म्हणून असं हात पसरले. महाराज गेले. महाराज सावध होते, बेसावध नव्हते. गेले आणि महाराजांनी असे दोन्ही हात पुढे केले. त्यांनी सुद्धा दोन्ही हात पुढे केले. महाराजांना मिठी मारली. ती मिठी नव्हती, ती खरी मगर मिठीच होती. डाव्या बगलेमध्ये महाराजांची मान त्याने आवळायचा प्रयत्न केला. महाराजांनी हातामध्ये लपवलेला बिसवा काढला, पोटामध्ये मारला आणि पोटामध्ये मारल्यानंतर पोटात मारलेला बिसवा असा फिरवला आणि मोठ्याने ओरडला, दगा दगा म्हणून ओरडला. तसं सय्यद बंडा धावला आणि सय्यद बंडाने दांडपट्ट्याचा फटका महाराजांच्या मस्तकावर मारला. महाराजांच्या मस्तकावर दांडपट्टा लागल्यानंतर महाराज बेशुद्ध पडले. कान मोठ्याने ओरडतो बरं का, मला वाचवा वाचवा म्हणून. महाराज बेशुद्ध पडले बघा. पण बेशुद्ध पडलेल्या महाराजांच्या मानेवरती हा सय्यद बंडा पुन्हा वार करणार इतक्या जीवा महाला तिरासारखा धावला आणि त्याचा हात वरच्यावरही उडवला. म्हणून म्हण आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. पुढे ऐका. महाराज बेशुद्ध, सय्यद बंडा हात तुटला म्हणून खाली पडला. अफजल खान खाली पडलेला आहे. आता तिथं सगळे अफजल खानाची चाकरी करणारे आपले आहेत, महाराष्ट्रातले वतनदार सगळे तिथं होते हाजी हाजी करायला. मग त्यांनी कुणाला वाचवायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये? ज्याचं माझ्या आई बहिणीची आबरू वाचवण्याची शपथ ज्यांनी घेतली 16 वर्ष, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवायला पाहिजे की नाही? नाही. आपल्या इथल्या माणसांनी पहिल्यांदा खानाला पालखीमध्ये घातला आणि खानाला पालखीमध्ये घालून त्याला वाचवण्यासाठी घेऊन चालले. कारण कोणीतरी सही करायला पाहिजे का नको? जगला पाहिजे हा खान, म्हणून त्याला वाचवण्यासाठी चालले. राग आला संभाजी कावजी कोंडाळकरला, तलवार घेतली, धावत गेला
चारी पालखी घेतलेल्यांचे पाय तोडले आणि अफजल खानाची मान कापली आणि ती मान घेऊन हातामध्ये ते मुंडकं घेऊन प्रतापगडाच्या शिखरावरती धावत गेले. सांगितलं मासाहेब महाराज विजयी झाले. मासाहेबांनी सांगितलं जरी विजयी झाले असतील राजे तरी या मुंडक्याची अवहेलना करू नको. शत्रूचा सन्मान करणं आपला धर्म आहे. आणि म्हणून आज प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची छोटीशी कबर बांधली होती आणि तिथं आपली माणसं जाऊन नवस करतात, मुलगा झाला तर तुला चादर चढवेल म्हणून. किती निर्लज्ज असतील माणसं आपली. मुलगा झाला तर तुला चादर चढवेल, अफजल खानाला नवस. आता अफजल खानाच्या कृपेने मुलगा झाला तर तो कसा होईल सांगा मला. ती कबर सुद्धा वाढली होती पण शासनाने तोडून टाकली. येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. आता मला हे म्हणायचं आहे पुढे काय झालं पहा. महाराज शुद्धीवरती आले. बघता डोळ्यासमोर कोण आहे, वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हातामध्ये तलवार घेऊन महाराजांच्या वार करणार. हातावरती महाराजांनी वार घेतला, त्याचा तलवार पकडली. सांगितलं काका अहो तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे, कपाळाला गंध आहे, तुम्ही ब्राह्मण आहेत आणि म्हणून तुमचे मंत्र तुमची संध्या तुमचा गंध कायम राहावा याच्यासाठीच आमचे प्रयत्न आहेत, आम्हाला सहकार्य करा. पण असं म्हटल्यानंतर सुद्धा तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांना म्हणतो एक तर मरायला तयार व्हा, एक तर सगळं तुम्ही विजापूरच्या दरबाराला समर्पण करा. शेवटी नाईलाज झाला. खाली पडलेली तलवार उचलली आणि दोन्ही हाताने कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या मस्तकात घातली आणि तिथं ब्राह्मण संपवला. माझा दृष्टांतही संपला. मला विजय मिळावा म्हणून ब्राह्मणांची पूजा करणं हा महाराजांचा धर्म आहे. पण तोच ब्राह्मण जर माझ्या धर्माच्या आड आला तर त्याची कत्तल करणं हा सुद्धा माझा धर्म आहे. आणि हेच माझ्या तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलंय, दया तिचे नाव भूतांशे पालन अनेक निर्दळाला कंटकाते. ऐका जरा, धर्म मी सांगत होतो तुम्हाला. एकाच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन महाराज जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज. एकाच्या मागं मावळे, दुसऱ्याच्या मागं वारकरी. लक्षात ठेवा, एकाच्या हातामध्ये तलवार, दुसऱ्याच्या खांद्यावर विणा आहे. एकाची गर्जना हर हर महादेव, दुसऱ्याची गर्जना पुंडलिकवरद हरी विठ्ठल. एकाची राजधानी रायगड, दुसऱ्याची राजधानी भंडारा डोंगर. आता ऐका, एक तलवारीने धर्म जगवण्याचं काम करतो आणि दुसरा कीर्तनातून धर्म जगवण्याचं काम करतो. तुकाराम महाराज म्हणतात कदाचित क्षत्रियांच्या तलवारीची धार बोथट होऊ शकते पण माझ्या शब्दाची धार कधी बोथट होऊ शकत नाही. असे धारदार शब्द घेऊन मी माझ्या कीर्तनातून धर्म जगवण्याचं काम करतो. आणि म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि आमच्या समोर कोणी जरी आला तरी त्याला सुद्धा आम्ही धर्म सांगत असताना भीड ठेवत नाही आणि भार ठेवत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. नाही विडबार, नाही विडबार, नाही विडबार, नाही विडबार, नाही विडबार,
धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे, काम बीज वाढवावे नाम. आणि शेवटी महाराज म्हणतात आम्ही आमच्या पुढे कुणी जरी आला तरी त्याला धर्म सांगत असताना भीड ठेवत नाही आणि भारही आम्हाला तसं वाटत नाही. तुकोबार आहे म्हणजे तुमच्यामध्ये कुणी जरी तुमच्या समोर आला तरी त्याला बोलण्याची हिंमत तुमच्यामध्ये कशी आली तसं सांगण्यासारखं पुष्कळ आहे काही गोष्टी. आता एकच वाक्यात सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनकारांना, आम्हाला सगळ्यांना म्हणतात तुकाराम महाराज, माझ्यासारखी हिंमत सुद्धा तुम्हाला यावी असं वाटत असेल तर एक गोष्ट करायची, नसावी ओशाळ मग मानिती सकळ. तुम्ही कीर्तनाचे पैसे ठरवले तर मग मात्र तुमच्या शब्दातली ताकद निघून जाईल. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या शब्दामध्ये ताकद यावी असं वाटत असेल तर ओशाळ नसावं. 2 तुकाराम महाराज म्हणतात शिष्याची जो न घे सेवा मानी देवा समान, आणि समाजाची सेवा सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू नका, असे अनेक प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना जसाच्या तसा परत पाठवला, म्हणून तर ते बोलू शकतात का कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. असो किंवा या ठिकाणी मी पहिल्या चरणाचं चिंतन आपल्या आजच्या या कीर्तनामध्ये सांगितलं. जसं मी चिंतन सांगितलं तसाच अर्थ या अभंगाचा असेल असं कोणी समजू नका. मला जशी परमेश्वरांनी बुद्धी दिली यथामती यथा अवकाश या अभंगाचं थोडक्यामध्ये चिंतन मी सांगण्याचा प्रयत्न केला. या आश्रमामध्ये पहिल्यांदाच कीर्तन करण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला. या सगळ्या मुलांमध्ये कीर्तन करताना मला खूप उत्साह आलेला आहे, कारण आमचं सुद्धा कार्य या तरुण मुलांसाठीच आहे बरं का. त्याच्यासाठीच आपलं कार्य आहे. येणाऱ्या काळामध्ये या देशाचं भविष्य, उज्ज्वल भविष्य या आता नवीन पिढीच्या हातामध्ये आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मुलं घडवण्याचं काम करतात त्या सगळ्या आश्रमांना शुभेच्छा आम्ही देतो आणि प्रत्येक ठिकाणी भेट देतो. आज या ठिकाणी सुद्धा शास्त्रीजींच्या आज्ञेने मला कीर्तनाचा योग प्राप्त झाला. उपस्थित या ठिकाणी जे शिकवणारे सर्व शिक्षक वृंद आहेत, गुरुवर्य आहेत आणि विशेष म्हणजे सर्व आदर्श आहेत. परमेश्वरांनी त्या सर्वांना उदंड आयुष्य द्यावं. आणि अशा प्रकारची शास्त्रीजींची गुरुकुलं, मी परवा दिवशी आळंदीला होतो. गोविंददेवजी आहेत गिरी बरं का, गोविंददेव गिरीजी राम मंदिराचे कोषाध्यक्ष, त्यांच्यासोबत आमची एक मीटिंग होती आणि त्या ठिकाणी बघितलं तेव्हा स्वामीजींनी सांगितलं की अशा प्रकारची गुरुकुलं या भारत देशामध्ये 44 आहेत. 44 का 47 आहेत या भारतामध्ये. मग अशा प्रकारची वसुधैव कुटुंबकम कैवल्यपाद माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुलं या भागात, आपल्या भागात आहे. याच संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अशी गुरुकुलं व्हावी असं मला आज वाटू लागलेलं आहे. आणि म्हणून निश्चितच माऊली हा माझा संकल्प पूर्ण करतील. आणि याच्यासाठी खरं योगदान असतं ते आपल्या संपूर्ण समाजाचं योगदान, त्याला अतिशय महत्त्वाचं आहे. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अगदी महाराजांनी आपल्यासारखंच बनवण्याचं जे काही ध्येय बाळगून हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे, तेव्हा या उपक्रमाला वर्णन करताना माझ्याकडे शब्द नाही, अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे. गावरान गाईचं दूध मुलांना पाजून, ऐकता तुम्ही, गावरान गाईचं दूध मुलांना पाजून आणि त्या मुलांना बरं का वेदाचे धडे देणारे जे गुरुकुलं आहेत, त्याच्या अशा दुर्मिळ गुरुकुलं आहेत. तुम्हाला सांगतो, पिशवीचं दूध पाजून पोरांचं दूध काढणारे पुष्कळ गुरुकुल आहेत बरं का. म्हणून आळंदीमध्ये आता आळंदीच्या ग्रामस्थांनी चांगला निर्णय घेतला. मला आवडला तो निर्णय, काही का असेना. आळंदीमध्ये ज्या संस्थेची योग्यता नाही ती संस्था बंद करून टाका असा निर्णय आळंदीच्या लोकांनी घेतला. 40,000 एका मुलाचे घ्यायचे, 200 मुलं एका गुरुकुलामध्ये. आणि मुलांचा रिझल्ट काय? 0 रिझल्ट आहे. शेवटी गावकऱ्यांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर चांगला निर्णय घेतला. आळंदी क्षेत्रामध्ये इंद्रायणीचं तीर्थप्राशन करून, माऊलीच्या समाधीच्या सानिध्यामध्ये साधना करून, श्री गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये अध्ययन करून, ज्ञानार्जन करून मिळवलेलं ज्ञान या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांना वाटण्याचं काम करणारे आमचे परमपूज्य शास्त्रीजी आहेत. तेव्हा त्यांच्याबद्दल सुद्धा काय बोलावं, एकच बोलेन फक्त, उगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. तर त्यांना देखील मी या ठिकाणी माझ्याकडून शतशः धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माऊली श्री ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो.
आणि येत्या 11 तारखेला मलंगडाची पौर्णिमा ही आमच्याकडे आहे तुकाई ज्ञानपीठाकडे. तर आपण सर्वांनी 11 तारखेला या मलंगडावर सर्वांनी सकाळी जायचंय. म्हणून सर्वांनी त्या मलंगडाच्या पायथ्याशी या असं सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो. विठ्ठल जय Thank you.
प्रती आहे देशला तरी पाहे पांडुरंगा या संतांची निरवी हिची मज देई तुझे काही न मागोते तुका म्हणे आता उदार तू होई मज संतांची निरवी हिची मज देई